मी श्रुती आणि मी आज आले इथे DIY मध्ये. पुढे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय आहे बेसिकली आणि ह्याच्यामध्ये काय आपल्याला लाईक स्टेशनरीपासून थोडक्यात सांगायचं तर स्टेशनरीपासून घरगुती सामानपर्यंत सगळ्या गोष्टी अफोर्डेबल रेट्समध्ये मिळतात. तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करेन की काय काय आहे. आपण सगळ्या गोष्टी बघूया. हे आहे मिस्टर DIY यांची एक टॅगलाईन आहे, ऑलवेज लो प्राइजेस. तर आपण आज जाऊन बघूयात कसं काय आहे मिस्टर DIY. मी तर ह्या आधी आले इथे आणि इथले प्रोडक्ट खूप छान आहेत. आता मी आहे ग्राउंड फ्लोअरला. एंट्री करून लगेचच गेली फर्स्ट फ्लोअरला. इथे आहे स्टेशनरी, मेकअपच्या वस्तू, घरगुती डेकोरेशनसाठीच्या वस्तू. कोणाला गिफ्ट्स वगैरे द्यायचं असेल तरी इकडे खूप छान छान वस्तू आहेत. इथे होतं हे भिंतीवरचे घड्याळ आणि इकडे होते हे नॅपकिन्स, वॉल शीट्स होते जे की तुम्ही भिंतीवर चिटकवून छान अजून वॉल डेकोरेटिव्ह वॉल करू शकता. इकडे हे टिफिन बॉक्सेस होते. इकडे किचनचं सगळं साहित्य होतं. त्याच्यामध्ये हे टिफिन बॉक्स होते जे की ज्यांची क्वालिटी खूप छान होती. इकडे होते वॉल शीट, टॉवेल्स. इथे मिरर पण होते. तर तिकडे मी मिररमध्ये व्हिडिओ बनवून थोडा टाईमपास केला आणि मग जायला निघालो. ग्राउंड फ्लोअरला आलो. ग्राउंड फ्लोअरला बघितलं तर इकडे होते हे डोअरमॅट्स होते आणि इकडे हे खूप छान होते त्यांची क्वालिटी. आणि इकडे हे बॉटल्स वगैरे होते. बॉटल्सचं कलेक्शनही खूप छान होतं. खूप क्यूट बॉटल्स होते. आणि इथे हे बॅग्सचं कलेक्शन होतं. बॅग्सही खूप छान होता. त्यांची क्वालिटी खूप छान आहे. मी ह्याआधी माझ्यासाठी एक बॅग घेतली होती, ती पण मी अजून वापरते. खूप छान क्वालिटी आहे. आणि इकडे टेडी बेअर्स होते जे की मला खूप क्यूट होते, सॉफ्ट होते, खूप आवडले मला. पण माझ्या तर काय बजेटमध्ये नव्हते, सो मी माझ्या ज्या बजेटमध्ये बसणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या घेतल्या आणि मग काउंटरला बिलिंग केलं आणि निघालो. मग तर आता बिलिंग वगैरे करून झालं आहे आणि आता जाणार घरी. तर भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय.